नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमाच्या यात्रेच्या निमित्ताने अवघा ज्योतिबा डोंगर ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने नाव होऊन निघाला. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या मंगल प्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन AS, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे 5 वाजता श्रींचा शासकीय अभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. दुपारी 12च्या सुमारास मंत्री शंभूराज देसाई यांनी सासनकाठ्याचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली. या वैभवशाली मिरवणुकीमध्ये परंपरेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या सासनकाठीला पहिला मान देण्यात आला. त्या पाठोपाठ मौजे विहे कोल्हापूरचे हिम्मत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज, कसबा सांगाव, किवल आणि कवठे एकंद यांसह एकूण 108 मानाच्या सासनकाठ्या ढोलताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात सहभागी झाल्या होत्या. डौलाने नाचवल्या जाणाऱ्या या सासनकाठ्या आणि त्यावर होणारी गुलाल खोबऱ्याची उधळण भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होते. प्रशासनाच्या वतीने यंदाची यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, अन्नछत्र, सुसज्ज दर्शन रांगा, पार्किंग व्यवस्था आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संपूर्ण यात्रा परिसरात CCTVच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली, तर जे भाविक उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी लाईव्ह दर्शनाची सोयही करण्यात आली होती. बैलगाड्या, खाजगी वाहने आणि पायी चालत आलेल्या लाखो भाविकांनी डोंगरवाटा ओसंडून वाहत होत्या, ज्यामुळे अवघा ज्योतिबा डोंगर गुलाबी रंगांच्या छटेत आणि भक्तीच्या रसात न्हावून निघालेला पाहायला मिळाला. आणि अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.